नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। पितृ पंधरवडा सुरू आहे आणि पितृपक्षानिमित्त नैवेद्यासाठी काही काही जणांकडे पुरणपोळी केली जाते आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी पुरणपोळी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी वेगळ्या पद्धतीने आपण पुरण भरणार आहोत कणकेमध्ये। तुम्हाला जर उंडा करता येत नसेल तर तुम्ही या सोप्या पद्धतीने पुरणपोळीचा उंडा भरा आणि पुरणपोळी लाटा, मग बघा तुमची पुरणपोळी अजिबातच फुटणार नाही। आपण केलेलं पुरण अगदी परफेक्ट झालं ना तर पुरणपोळी अतिशय छान होते, मऊसूत होते आणि लाटताना पुरण अजिबात बाहेर येत नाही कणकेच्या। म्हणून मी सर्व टिप्स सहित तुमच्यासाठी आज पुरण कसं करायचं ही रेसिपी घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ घेऊया। 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी इथे घेणार आहे। हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हरभऱ्याच्या डाळीला भरपूर स्टार्च असते, ते आपल्याला काढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशी बारीक हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी। अशी गावरान डाळ घ्यायची नेहमी पुरण करताना, जाडसर मोठी मोठी हरभऱ्याची डाळ घ्यायची नाही। आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, यासाठी मी कुकरमध्ये टाकते आहे। 2 ते 3 वेळा पाणी टाकून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। यामुळे काय होतं, याचा स्टार्च निघून जातं आणि जो पांढरा पांढरा फेस येतो ना डाळ शिजताना तो जास्त येत नाही। म्हणून आपण डाळ अगदी स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायची आहे। डाळ मी 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, यासाठी 3 वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे। आपल्याला आमटीसाठी येळवणी सुद्धा पाहिजे आहे, म्हणून आपण 3 वाटी पाणी याच्यामध्ये टाकतो आहोत। तुम्हाला जर येळवणी नको असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी टाकलं तरीही चालेल। आता अगदी थोडंसं तेल टाकणार आहे मी। 1 चमचाभर तेल टाकायचं आहे याच्यामध्ये। तेल टाकल्याने काय होतं, डाळ अगदी छान मऊ शिजते, त्याला जास्त फेसही येत नाही आणि लवकर शिजते डाळ। आता झाकण लावूया आणि याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। मी गॅसची फ्लेम मोठी ठेवून 4 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही जर गॅसची फ्लेम कमी ठेवणार असाल तर 3 शिट्ट्या केल्या तरीही चालतील। आता आपण पीठ मळायला घेऊया। यासाठी परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेते आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, त्याचबरोबर थोडंसं तेलही टाकणार आहे। तेल मी जवळजवळ पोहे खातो ना त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता हे तेल आपण पिठाला चांगलं चोळून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया। पुरणपोळी करताना गव्हाची जी कणिक आहे ना ती अगदी मऊसूत व्हावी, तरच पुरणपोळी ही छान मऊ होते। आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकत आधी आपल्याला घट्ट पीठ मळायचं आणि त्यानंतर त्या घट्ट पिठाचा जो गोळा आहे ना त्याला पाणी टाकत मळत मळत मऊ करायचं। बरेच जण काय करतात, एकदमच पाणी टाकून देतात आणि मऊसूत पीठ मळतात, पण ते चिकट होऊन जातं। पोळपटाला लाटण्याला ते पीठ चिकटतं, म्हणून आपण आधी घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आणि नंतर त्याला थोडं थोडं पाणी लावत हे पीठ सैलसर करायचं। बघा मी आधी घट्ट गोळा केला, एकत्र सगळं पीठ घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकत हा गोळा आहे ना अगदी मऊसूत करून घेणार आहे। आणि नेहमी आहे ना पुरणपोळी करताना कणिक अर्धा तास आधी भिजत ठेवायची, किंवा चपाती करताना सुद्धा पीठ मळल्या मळल्या लगेचच करायची नाही। पीठ मळून झाल्यानंतर अर्धा तास तरी ते सेट होऊ द्यायचं, त्यानंतर त्याची चपाती किंवा पुरणपोळी करायची। मग बघा ते अगदी छान होते, पीठ चिकट होत नाही, छान भिजलं जातं आणि बघा अगदी मऊसूत अशी कणिक मळून झालेली आहे। आता आपण ही झाकून ठेवूया, अर्धा तासानंतर अजून मऊ होते ही। पीठ मळेपर्यंत इकडे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे। आता आपण डाळ शिजली आहे का ते बघून घेऊया। डाळ आपल्याला अगदी मऊ शिजून घ्यायची आहे, ती कच्ची नाही राहायला पाहिजे। डाळ कच्ची राहिली तर पुरण हे कोरडं होतं, त्याच्यामुळे डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची आहे आपल्याला। तुम्हाला मी दाखवते, डाळ हातात घ्यायची आणि ती बघा अशी दबली गेली पाहिजे पूर्णपणे। अगदी छान डाळ शिजली ना की पुरणही अगदी मस्त होतं। आता डाळीतलं पाणी आपण काढूया। याच्यासाठी मी खाली पातेलं ठेवलं, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवली आणि आपण कुकरमधली डाळ याच्यामध्ये टाकूया, म्हणजे पाणी निथळून खाली पडेल आणि डाळ फक्त वरती चाळणीमध्ये राहील। आपल्याला पुरण करायचं आहे, यासाठी आपल्याला डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि खाली पातेल्यात जे पाणी राहिलं आहे ना त्याला आम्ही येळवणी म्हणतो, त्याची आमटी आपल्याला करायची आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया। डाळीतलं पाणी बघा पूर्णपणे निथळलेलं आहे।
आता याच्यामध्ये गूळ टाकूया. आता इथे गोडाचं प्रमाण मी कसं घेतलं आहे, तर ज्या वाटीने मी हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच वाटीने मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. काही जण समप्रमाणात घेतात, ज्यांना कमी गोड पुरण हवं आहे ते 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीला 1 वाटी गूळ घेतात, पण आम्हाला गोड पुरण आवडतं म्हणून मी इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करून घ्या. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे पुरण चांगलं परतून घ्यायचं आहे. गुळाला पाणी सुटतं, तुम्ही इथं बघू शकता भरपूर पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आटेपर्यंत आणि पुरण शिजेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, कारण पुरण खाली लागतं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हे पाणी आटवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी हे आटत आलेलं आहे. मी याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर सुद्धा टाकलेली आहे. तो व्हिडिओ मिस झाला, पण तुम्ही विलायची नक्की टाका, त्याने पुरणाची चव अगदी छान लागते. असेल तर थोडंसं जायफळ सुद्धा टाका. पुरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी चमचा उभा ठेवला आहे, तो पडला नाही, म्हणजे पुरण शिजलेलं आहे. आता हे पुरण आपण बारीक करून घेऊया. यासाठी मी पुरणाची चाळण घेतलेली आहे. या पुरणाच्या चाळणीवरती आपण हे शिजलेलं पुरण टाकणार आहोत आणि फुलपात्र्याच्या किंवा ग्लासाच्या साह्याने त्याला मॅश करणार आहोत. बघा, मी फुलपात्राने पुरण दाबते आहे चाळणीवरती, म्हणजे जे बारीक पुरण आहे ना ते खाली भांड्यामध्ये पडणार आहे. आणि पुरण गरम गरम असतानाच बारीक करायचं, ते अगदी पटकन होतं. गार करून जर तुम्ही पुरण केलं ना त्याला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे गरम असतानाच हे पुरण मी बारीक करून घेते आहे. आणि शक्यतो पुरण आहे ना या चाळणीमध्येच बारीक करा किंवा पुरण यंत्रामध्ये करा. बरेच जण मिक्सरमध्ये बारीक करतात, पण त्यात ना नीट होत नाही पुरण, असं जाडसर जाडसर राहतं, त्यामुळे पोळी फुटायची शक्यता असते. अशा चाळणीमधनं बघा अगदी मऊसूत पुरण होतं, यामुळे पोळी फुटत नाही. आणि असंच मऊसूत पुरण व्हायला पाहिजे. पुरण कोरडं कोरडं नाही करायचं, नाहीतर पुरणपोळी सुद्धा खाताना कोरडी लागते. असा हातावरती गोळा तयार व्हायला पाहिजे, इतकं मऊ पुरण पाहिजे. सगळं पुरण बारीक करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या पुरणाची आपण पुरणपोळी करणार आहोत. पीठही चांगलं भिजलेलं आहे. पीठ मळून जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. चला तर मग पुरणपोळी बनवायला घेऊया. सर्वात आधी मी पिठाचा एक उंडा घेते आहे. तो आपण पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आहे आणि यानंतर याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. पहिली पुरणपोळी मी तुम्हाला करून दाखवते आहे, ती पारंपरिक पद्धतीने आपण करतो ना तशी करणार आहोत. म्हणजे आपण लहानपणापासून आपल्या आजीला आईला पुरणपोळी बनवताना बघितलेलं आहे. ती अशाच पद्धतीने पुरणपोळी बनवते. हातावरती कणकेची वाटी करून घ्यायची, यानंतर याच्यामध्ये पुरण भरायचं आणि नंतर ते पीठ वरती ओढून घ्यायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं. अशाच पद्धतीने आपण बऱ्याच वेळा पुरणपोळी केलेली बघितलेली आहे. पण पुढची पद्धत मी तुम्हाला थोडीशी वेगळी दाखवणार आहे. ज्यांना अशा पद्धतीने उंडा भरता येत नाही त्यांनी पुढच्या पद्धतीनं पुरणपोळी करा. पुरण अजिबात बाहेर येत नाही, अगदी छान होते पुरणपोळी. बघा, असं तोंड बंद करायचं आहे कणकेचं. अगदी व्यवस्थित पुरण भरल्यानंतर कणकेचं तोंड बंद करायचं, म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटत नाही. आणि दोन्ही हाताने असं दाबलं ना की पुरण अगदी व्यवस्थित पसरलं जातं उंड्यामध्ये. आता आपण पुरणपोळीचा उंडा पिठामध्ये चांगला घोळून घेऊया आणि याला लाटून घेऊया. पुरणपोळी लाटताना अजिबात दाब द्यायचा नाही, अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. कणिकही सैलसर असते आणि पुरणही मऊसूत असतं, त्यामुळे पोळी लाटताना ना अगदी अलगद पुढे सरकते. अजिबात दाब द्यायची गरज पडत नाही. मध्ये मध्ये तुम्ही पीठही लावू शकता. आणि पुरणपोळी अगदी एकसारखी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पुरणही अगदी एकसारखं पसरलेलं आहे. पुरणपोळीचा उंडा अगदी व्यवस्थित भरून घेतला, त्याचबरोबर हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटलेली आहे. पुरणपोळीच्या कडा नेहमी छान लाटून घ्यायच्या. पुरणपोळी भाजताना तवा आधीच चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती पुरणपोळी टाकायची आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी चांगली खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची. काही काहींना कमी भाजलेली पुरणपोळी आवडते, कारण मऊ राहते त्याच्यामुळे. पण आमच्या घरी आहे ना खरपूस भाजलेली पुरणपोळी आवडते, म्हणून मी अगदी चांगली खरपूस भाजून घेणार आहे. आणि बघा, पुरणपोळी फुगलेली आहे. आता आपण याला तेल किंवा तूप लावून घेऊया वरती. पुरणपोळी अगदी खरपूस अशी भाजून झाल्यानंतर काढून घेऊया आणि दुसरी पुरणपोळी करायला घेऊया. यानंतर आता मी तुम्हाला दुसरी पुरणपोळी दाखवणार आहे. ती वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने उंडा भरून पुरणपोळी करायची नाहीये, तर अतिशय छान आणि वेगळी पद्धत मी तुम्हाला आता दाखवते आहे.
सर्वात आधी कणकेचा उंडा मी घेतलेला आहे, तो आपण पिठामध्ये घोळून घेऊया. आणि हा उंडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असं लांबट आकाराचा लाटून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला याचे 3 भाग करता येतील. बघा, अशा पद्धतीने उंडा लाटायचा आहे. आता मी याचे 3 भाग करते आहे. आणि कणकेचा जो मधला भाग आहे ना, तिथे आपण पुरण ठेवणार आहोत. आणि या पुरणाला आता आपण दोन्ही साईडला जी कणिक सोडलेली आहे ना, त्याने कव्हर करणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करायचा आहे. तुम्हाला जर कणकेची वाटी करून त्यात पुरण भरता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं कणकेमध्ये पुरण भरा. आता आपण हा गोल गोल उंडा फिरूया आणि याच्या कडा चांगल्या बंद करून घेऊया, म्हणजे लाटताना पुरण बाहेर येणार नाही. आता कणकेला पीठ लावूया आणि ही सुद्धा पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आपल्याला, अजिबात जोर द्यायचा नाहीये. आधी आपण हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी गोल लाटून घ्यायची आणि शेवटी त्याच्या कडा लाटायच्या. पुरणपोळीच्या कडा अजिबात जाड नाही राहायला पाहिजे, नाहीतर पुरणपोळी खाताना चांगली लागत नाही. पुरणपोळी अगदी एकसारखी लाटायची, कुठे जाड कुठे पातळ अशी लाटायची नाही, तरच ती छान टम्म फुगते. तुम्ही बघू शकता, अगदी मोठीच्या मोठी पुरणपोळी आपण लाटून तयार केलेली आहे. आता आपण ही भाजून घेणार आहोत. आणि बघा, आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं कणकेमध्ये पुरण भरलं. अगदी नवीन पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कणकेमध्ये पुरण भरू शकता, तुम्हाला जर वाटी करून पुरण भरता येत नसेल तर. आणि पुरण अजिबात बाहेर आलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता, पुरणपोळी सुद्धा अगदी छान एकसारखी लाटली गेलेली आहे, अजिबातच फाटलेली नाहीये, पुरण बाहेर आलेलं नाहीये. तर तुम्ही सुद्धा या नवीन पद्धतीनं पुरणपोळी नक्की ट्राय करा. आणि ही पुरणपोळी सुद्धा बघा, अगदी छान टम्म फुगणार आहे. तर भरपूर टिप्स सहित मी तुम्हाला आज पुरण कसं करायचं, पुरणपोळी कशी करायची हे दाखवलेलं आहे. त्याचबरोबर 2 पद्धतीनं आपण पुरण भरलेलं आहे कणकेमध्ये आणि दोन्हीही पुरणपोळ्या बघा अतिशय छान झालेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आहेत. पुरण अजिबात बाहेर आलेले नाहीये, अजिबात फुटलेली नाहीये पोळी. तुम्ही बघितलं ना. पुरणपोळी करायला अजिबातच अवघड नाहीये. कणिक चांगली सैलसर करून घ्यायची, पुरणही मऊसूत करून घ्यायचं, तरच ती पुरणपोळी मऊसूत होते, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं पुरणपोळी नक्की बनवा. आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा पुरणपोळीची अगदी परफेक्ट रेसिपी मिळेल. चला तर मग अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.